उशीर झाला. काय झालं, एका माणसाचे 500 रुपये पडले होते. बर, मग ते 500 रुपये शोधाय तुम्ही मदत केली समजा. अहो सर, मदत करणं आपला, मी लहानपणापासून माझी सवय आहे. आणि तो जन्मसिद्ध अधिकार आहे. मी फार मदत करणारा म्हणजे फार हे माणूस आहे म्हणले सर. आणि त्या माणसाचे 500 रुपये शोधाय मी मदत केली सर. बरं बरं, वा 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 वा, तुमचा तर मग अजून डबल सत्कार करणं भागे. बरं, सापडले का मग 500 रुपये ते? सापडले का म्हणजे सर, दिसले ना मला. 500 रुपये दिसले की मी त्या 500 रुपयावर झडप टाकली सर. बर, आणि मग ते 500 रुपये घेऊन त्या माणसाला तुम्ही परत केले असाल तुम्ही, जिंगुटे शेठ. अहो सर, ते 500 रुपये दिसले की मी त्या 500 रुपयावर पाय देऊन उभा राहिलो ना सर. त्या 500 रुपयावर पाय देऊन उभा राहिलो. ते माणूस जे शोधू लागला त्या माणसानं खूप शोधले सर. आणि जवळपास मी अर्धा तास त्या 500 रुपयावर पाय देऊन उभा होतो सर. ते मी मग ते कटाळून ते माणूस निघून गेला सर. आणि मग ती 500ची नोट घेतली सर, मी खिशात घातली सर. म्हणून मला उशीर झाला सर. अबे वानेर तोंडिया, वरून थुतर करून सांगा लागला म्हणून मला उशीर झाला. अरे, माणसानं आयुष्यात कसं प्रामाणिक राहिलं पाहिजे. त्या माणसाचे जर प्रामाणिकपणाने तू ते पैसे वापस केले असते तर कमीत कमी त्या माणसानं तुला बक्षीस दिलं असतं. त्या माणसाला आनंद झाला असता. त्या बिचाऱ्याचे किराणा सामानाचे पैसे असतील, नाही तर तुमच्या फीचे पैसे असतील, नाही तर कशाचे पैसे असतील. मूर्ख कुठलं सर, हे काय इमानदारीचं नाही सर. एकदा मला असे सर 20 रुपये सापडले, मी त्या माणसाला वापस केली. त्या माणसाला माझ्याच मुस्काळीत मारली सर. तो माझ्या खिशातले चोरले म्हणून. जा बस, शहाणपणा करा आपला. इमानदारीचा काळ नाही, काय नाही, वानेर तोंडिया.